नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगवले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपली आजची स्टोरी चंद्रपूर शहरातील आहे, जिथे 2 गटात झालेल्या हाणामारीत शिवा मिलिंद वजरकर या 25 वर्षीय तरुणाचा खून झाला. चंद्रपूर शहरातील अरविंद नगरमध्ये शिवा मिलिंद वजरकर हा 25 वर्षाचा तरुण कार्यकर्ता राहतो. तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता होता. 2 वर्षापूर्वी तो आपला मित्र हिमांशू कुमरे यांच्यासोबत स्वप्नील काशीकर यांच्याकडे ठेकेदारीचे काम करत होता. सुरुवातीला हिमांशू, शिवा आणि स्वप्नील यांचे चांगले पटत होते, पण हळूहळू शिवाचे स्वप्नीलचे पटेनासे झाले. पैशाच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद होऊ लागल्यानंतर शिवाने काशीकर यांच्याकडील काम सोडून दिले. त्यानंतर तो स्वतंत्रपणे ठेकेदारीचा व्यवसाय करू लागला. हिमांशू कुमरे मात्र अजूनही काशीकरांकडेच काम करत होता. शिवा स्वप्नीलकडे काम करत होता तेव्हा स्वप्नीलने शिवाच्या नावावर कर्ज काढून बुलेट मोटरसायकल विकत घेतली होती. ती गाडी कायमच स्वप्नील वापरत होता, कारण त्याने ती स्वतःसाठी घेतली होती. पण त्या गाडीवरचे कर्ज मात्र शिवा वजरकर यांच्या नावावर होते. नेहमी रुबाबात फिरणारा स्वप्नील कर्जाचे हप्ते मात्र वेळेवर भरत नव्हता. त्यामुळे कर्ज थकल्याचे आणि हप्ते भरण्याबाबतचे नोटीस शिवाला येत होत्या. ती गाडी माझ्याकडे नाही ना, मी ती वापरतो, पण मला नोटीस येते याचा राग शिवाला येत होता. त्यामुळे शिवाने स्वप्नीलला वेळेवर हप्ते भरण्यासाठी सुनावले होते. आपल्या मित्राने आपल्याला मदत केली, त्याचे बँक रेकॉर्ड खराब होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे, पण स्वप्नीलला हे कळत नव्हते. तो शिवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यातून शिवा आणि स्वप्नील या दोघात वाद झाला होता. यात हिमांशू कुमरे हा स्वप्नीलची साथ देत होता. गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे लॉ कॉलेजच्या बाजूला निलेश हिवराळे, शिवा वजरकर, साहिल, नासिर शेख, राज सोपार असे सर्वजण मिळून चर्चा करत थांबले होते. तेव्हा शिवा यांच्या मोबाईलवर हिमांशूचा कॉल आला. शिवा फोनचा स्पीकर ऑन करून हिमांशू याच्याशी बोलू लागला. त्यावेळी हिमांशू आरेरावेची भाषा बोलू लागला. तुझा बाप 300 रुपये रोजाने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकात काय आहे? आपल्या वडिलांविषयी असं बोलल्यानंतर शिवाला राग आला. तोही हिमांशूबरोबर वाद घालू लागला. यावेळी हिमांशूने शिवाला स्वप्नीलच्या ऑफिससमोर येण्यास सांगितले. हिमांशूला चांगलाच धडा शिकवायचा या उद्देशाने शिवा हा आपल्यासोबत आपल्या मित्रांना घेऊन अग्रवाल क्लासेसजवळ असणाऱ्या स्वप्नीलच्या ऑफिसजवळ आला. रात्रीचे 8:30 वाजले होते. शिवा स्वप्नीलच्या ऑफिसजवळ आला तेव्हा त्या ठिकाणी स्वप्नीलसोबत त्याचे मित्र हिमांशू कुमरे, नाझीर खान, रोहित पितरकर, सुमित दाते, अन्सार शेख हे हजर होते. शिवा हिमांशूजवळ गेला आणि त्याला आपल्या वडिलांबद्दल वाईट बोलल्याचे जाब विचारला. तेव्हा हिमांशूही तावात होता. तो त्यास रागात बोलत परत शिवीगाळ करू लागला. हिमांशू असे उर्मट बोलल्यानंतर स्वप्नील काशीकर, चैतन्य आस्कर, रिजवान पठाण, नसीर खान तेथील सर्वांनाच चांगलाच चेव आला. त्या सर्वांनी हिमांशूला घेरले. त्याला घेरल्यानंतर स्वप्नील हिमांशूला घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेला. तेथे ठेवलेला लोखंडी धारदार चाकू घेऊन हिमांशू बाहेर आला आणि त्या चाकूने त्याने शिवाच्या पोटावर घातक वार केला. शिवावर वार झाल्यानंतर शिवासोबत आलेल्या समीर शेख याने हिमांशूला पकडण्याचा प्रयत्न केला असता समीरच्या बोटालाही चाकू लागला. इकडे पोटात मोठा वार झाल्याने शिवा जमिनीवर पडला होता. त्याच्या पोटातून रक्त वाहू लागले होते. त्यानंतर हिमांशू व त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी शिवाला लाथाही मारल्या आणि तेथून ते पसार झाले. शिवाची गंभीर अवस्था पाहून त्याच्यासोबत आलेल्या समीर शेख, साहिल श्रीराम, राज सोपर हे शिवाला यशोधन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना समजताच त्याने त्याची धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच जमाव
पांगला गेला. घटनास्थळीही रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गेले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेची फिर्याद निलेश भगवान हिवराळे वय 39 यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार रामनगर पोलीस ठाण्यात कलम 302, 143, 147, 148, 149 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी पहाटे 5:30 वाजता या घटनेतील मुख्य संशयित स्वप्नील चंद्रकांत काशीकर वय 38, रिजवान पठाण यांना अटक केली. काही तासात या गंभीर गुन्ह्यातील सर्व संशयितांना अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे हे करत आहेत. धन्यवाद. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम. जय हिंद.